श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र पंचमीला प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे, किंवा मुलं मोठे असतील तर त्यांनी स्वतः जरी केला तरी पण चालेल. हा उपाय मुलांसाठी केल्यामुळे त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती अगदी तल्लख होते, ते एक पाठी बनतात आणि परिणामे काय होतं तर ते जे काही अभ्यास करतात तर त्यांच्यामध्ये त्यांना ते सगळा अभ्यास केलेला ज्या काही गोष्टी आहेत तर त्या त्यांच्या लक्षात राहतात. त्यांची स्मरणशक्ती अगदी स्ट्रॉंग होते आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांना त्याचा खूप फायदा होतो. जे प्रत्येक आईवडिलाला बघा अपेक्षित असतं की माझ्या मुलाने अगदी हुशार असावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यानं पुढं असावं, असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर त्यामुळे उद्या आहे 23 मार्च 2026 वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे बघा चैत्र पंचमी. आणि या चैत्र पंचमीला प्रत्येक आईनं वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आणि यासोबतच एक वस्तू जी आहे तर ती माता सरस्वतीला अत्यंत प्रिय आहे, ती वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. माता सरस्वतीची कृपा आपल्या मुलांवर राहील आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतील. पंचमी तिथी ही माता सरस्वतीला समर्पित असतील. तर बघा त्यामुळे माता सरस्वतीशी संबंधित असे काही आपल्याला उपाय करायचे आहे. आणि बघा याआधी पण बघा बऱ्याच वेळा आपण हे उपाय केलेले आहेत. तर उद्या चैत्र पंचमी असल्यामुळे बघा आपण हा उपाय आवर्जून करा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, परंतु तितकाच तो प्रभावी असा उपाय आहे. तर बघा चैत्र नवरात्र चाललेलं आहे आणि या उद्या चैत्र पंचमी आहे. तर ठीक आहे, तर बघा उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं माझा मुलगा असो किंवा मुलगी जे काही आहे, जो बघा मुलगा मुलगी जो आहे तर तो आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये माझा मुलगा हा अग्रेसर असावा, सर्वप्रथम असावा, सगळ्यात हुशार असावा. तर सगळ्या बाबतीमध्ये हुशार असणं हे मुलांची ही एक काळाची गरज झालेली आहे. बघा ऑलराऊंडर जे आहे तर तसं आपलं मुलं असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर हा उपाय नक्की करा. बघा ह्या उपायानं केल्यामुळं तुमच्या मुलांची स्मरणशक्ती अगदी तल्लख होणार आहे. आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये मुलाची स्मरणशक्ती अगदी तल्लख असणं खूप महत्त्वाचं आहे. तर उद्या बघा आहे चैत्र पंचमी आणि या दिवशी आपल्याला बघा माता सरस्वतीचा हा दिवस असतो. तर त्यामुळे माता सरस्वती म्हणजे बघा विद्येची देवता आणि विद्येची प्राप्ती होण्यासाठी, त्यामध्ये वाढ होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर जेव्हा माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असतो, माता लक्ष्मी बघा बघा आपल्या जवळ येते, तेव्हाच ती बघा जेव्हा सरस्वतीची कृपा आशीर्वाद असतो तेव्हा ऑटोमॅटिक माता लक्ष्मी ही आपल्याकडे येत असते. तुम्हाला जेव्हा बघा आपली बुद्धी तल्लख असते तेव्हा आपण आपली प्रगती आपण करत असतो आणि त्या प्रगतीच्या जोरावर पैसे देखील कमवतो. आणि मग माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही. आणि हा उपाय जो आहे तर बघा मुलं लहान असतील तर आईने आपल्या मुलांसाठी केला तरी पण चालेल, मुलगा असो मुलगी असो. आता मुलं समजा शाळेत जात असतील किंवा बघा तर तुम्ही सकाळीच हा उपाय करा, दुपारी अगदी दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल, पण न विसरता हा उपाय नक्की करा. मुलं लहान असो मोठे असो तरी करायचं आहे. मुलं मोठे असतील तर त्यांनी स्वतः केला किंवा बाहेरगावी वगैरे असतील तर त्यांनी बघा जर तुमचं कुठे हॉस्टेलवर शिक्षण घेत असेल हॉस्टेलमध्ये राहून तर तिथे त्यांनी केला तरीही चालेल. पण आता बघा उपाय कसा करायचा, काय करायचा, तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर शक्यतो मुलांना त्या दिवशी पिवळं वस्त्र जे आहे ते घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण माता लक्ष्मीशी निगडीत असा हा पिवळा रंग असतो आणि सरस्वती मातेचा मंत्र असेल म्हणजे बघा
रांगोळी जी असते तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील बघा काढू शकता. त्या देवघरामध्ये तुम्ही माता सरस्वतीचा फोटो असेल तर तिचा या दिवशी आवर्जून विधिवत पूजा करा. त्या मुलांकडून हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्या. त्यानंतर बघा दिवा लावा, फुलं अर्पण करा, धूप दीप बघा माता सरस्वतीला ओवाळून घ्यायचे आहे, पूजा करून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्या मुलांना माता सरस्वतीचं स्मरण करायला सांगा. आणि पूजेच्या वेळेस पण बघा तुम्ही शक्यतो पिवळी फुलं त्याचबरोबर केशरी रंगाची फुलं जी आहेत तर ते आपल्याला माता सरस्वतीला अर्पण करायचे आहे. आणि यानंतर काही गोड नैवेद्य म्हणजे बघा तुम्ही अगदी पिवळ्या कलरची एखादी मिठाई, अगदी जिलेबी आहे, बुंदी, पेढे, तुम्ही जे शक्य असेल ते गोड नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. परंतु शक्यतो पिवळ्या रंगाचं बघा तुम्ही अर्पण नक्की करा. अगदी तुम्ही नाहीतर बघा तुम्ही साखर अर्पण केली तरी पण चालेल. आणि माता लक्ष्मीचा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. तर बघा ओम ह्रीं क्लीं श्रीं सरस्वती बुद्धी जनके स्वाहा. ओम ह्रीं क्लीं श्रीं सरस्वती बुद्धी जनके स्वाहा. हे मुलांना तुम्ही कमीत कमी बघा एक वेळेस तरी म्हणायला लावा. अगदी छोटा हा मंत्र आहे. मुलं बघा मुलं लहान असतील तर तुम्ही पुढे म्हणा, नंतर मुलांना म्हणू द्या. अगदी छोटासा मंत्र आहे. मुले मोठे असतील तर बघा ते स्वतः म्हणतील, परंतु तुम्ही नक्कीच मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. तर हा मंत्र जो आहे बघा तुम्हाला माता सरस्वतीचं किंवा बघा या कुंदे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता हे देखील तुम्ही म्हणून घेतलं तरीही चालणार आहे. तुम्ही म्हणायला सांगा. आपल्या मागे मुलं म्हटली तरीही चालेल. 11 वेळा म्हणा, 1 वेळा, 101 वेळा, अगदी जेवढ्या वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा नक्कीच म्हणायला सांगा. हे म्हटल्यानंतर तुम्हाला एका बघा काय करायचं आहे, एक दर्भाची काडी जी आहे तर ती घ्यायची आहे. दर्भाची काडी नसेल तर बघा सोन्याच्या काडी जी आहे म्हणजे अगदी काही नाही तर बघा काय इयरिंग जे आहे तर ती सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी घ्या. आणि तेही शक्य नसेल तर तुमच्या हाताच्या मधल्या बोटाने ते बघा तुम्हाला काय करायचं आहे, मध जे आहे ती हणी त्या मध्ये तुम्हाला ही दर्भाची काडी बुडवून किंवा बघा तुम्हाला तुमच्या मुलाच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहायचं आहे, मराठीत लिहायचं आहे. दर्भाची काडी नसेल सोन्याची काडी घ्या, तीही नाही तर बघा तुळशीची साधी सिंपल तुळशीची काडी घ्या. आणि त्याने तुम्ही ती मधात बुडवून आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती मधात बुडवून तुमच्या मुलाच्या जिभेवर आईनं किंवा वडिलांनी ऐम हा शब्द लिहायचा आहे. लिहिताना पुन्हा पुन्हा गिरवायचा नाही, तुम्हाला एकदाच लिहायचं आहे. आणि त्यानंतर जी बघा मध आहे तर ती तुमच्या मुलाला ती खायला सांगायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा माता सरस्वतीचा हा बीज मंत्र आहे. ऐम लिहायचा आहे. बघा एकदम स्पष्ट आलाच पाहिजे असं काही नाही, जसं काही येईल त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचा आणि त्या जिभेवर काढायचा आहे. परत त्याला गिरवायचं नाही. यामुळे काय होणार आहे, तुमचा मुलगा जो आहे तो बघा खूप हट्टी असेल, रागेट असेल तर ते देखील त्यांचं कमी होत असतं. तुमचा मुलगा जो आहे बघा कधी कधी खूप चिडचिडेपणा करतो, हट्टीपणा, ऐकत नाही, चंचल बुद्धीचे असतात, ते शांत बसत नाही, तर त्याने देखील याने खूप फरक पडतो. तर त्याचा तो चंचलपणा जो आहे तर तो देखील कमी होत असतो. तुमची मुलांचा जो काही अभ्यास केलेला आहे तर तो लक्षात राहायला देखील याने खूप मदत असते. माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर बघा राहत असते. तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. त्याचबरोबर बघा आपलं तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे चैत्र पंचमीला तुम्हाला मोरपीस आणून मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्हाला हा लावायचा आहे. मोरपीस बघा तुम्हाला अगदी जिथे कुठे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात सहज तुम्हाला हा मोरपीस अगदी 10-15 रुपयात हा मिळून जाईल. हा मोरपीस तुम्हाला खरेदी करून घरी आणायचा आहे आणि तुमच्या मुलाचं बघा जिथे अभ्यास करतात तिथे तुम्हाला हा लावायचा आहे. आता समजा काहींना बघा सेपरेट जर स्टडी रूम असतो, काहींना एकच घर असेल तर बघा त्याच रूममध्ये तुम्ही मुलांचं बघा कुठल्याही एका कोपऱ्यात जिथे मुलं अभ्यास करतात तिथे लावला तरीही चालेल. जिथे कुठे अभ्यासाला बसतात तिथे हा फक्त मोरपीस आणून तुम्हाला
लावायचा आहे. तर किंवा बघा तुम्ही देवघरात बघा लावला ठेवला तरीही चालेल. माता सरस्वतीला प्रार्थना करायची आहे की मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची भरपूर प्रगती होऊ दे. जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्ही प्रार्थना करा आणि त्यानंतर तोच बघा तुम्हाला तिथे मोरपीस लावायचा आणि 1 लावा 2 लावा बघा तुम्ही जसं शक्य असेल तेवढा लावायचा आहे. आणि त्यानंतर माझी जी मुलं आहेत ते अभ्यास करतात ते स्टडी टेबलावर तुम्ही बघा तिथे किंवा मुलांची पुस्तकं जिथे ठेवतात तिथे देखील हा ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे जर माता सरस्वतीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल बघा त्या मूर्तीच्या इथेही तुम्ही किंवा माता सरस्वतीच्या फोटोच्या जवळ देखील तुम्ही हा मोरपीस नक्कीच ठेवू शकता. हे बघा आपल्या मोर एक विद्येचं प्रतीकच मानलं जातं. जिथे सरस्वती माता असते तिथे मोर असतो. तर त्यामुळे तुम्हाला हा मोरपीस जो आहे तर तो तुम्हाला घरी आणून पूजा करून तसं तुम्हाला लावायचा आहे. मोरपीस लावल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती आसपासही भटकत नाही आणि आपल्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळावी, माता सरस्वतीचा कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नुसता उपाय करायचा आणि अभ्यास करायचा नाही तर याला काहीच अर्थ नाही आहे. तर बघा काहीही केलं तरी बघा कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथही मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून कष्ट म्हणजेच अभ्यास ही मुलांनी करायचाच आहे. परंतु असे काही छोटे उपाय आहेत ते देखील केले तर त्याचं तेवढंच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. अभ्यासाचा कंटाळा करायचा नाही. बघा हा उपाय नक्की करून बघा. तुमचं मूल लहान असो बघा मोठं असो अगदी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेल तरीही तुम्हाला हा उपाय नक्की जरूर करा. त्याचा खूप असा फायदा होतो. अनेकांनी आधीही केला असेल, आत्ताही करा. बघा तुमच्या मुलात खूप काही बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.